ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर प्रथमच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली आहे। मुंबईतल्या ग्रँड हॅट हॉटेलमध्ये दुपारी 1:30 ते 3:30च्या दरम्यानमध्ये फडणवीस आणि राऊत यांची भेट झाली आहे। भेटीचा तपशील गुलदस्त्यात असून या भेटीतून आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत। दरम्यान फडणवीसांसोबत झालेल्या भेटीवरती संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। ही भेट राजकीय नसून सामनामध्ये मुलाखत घेण्यासाठी फडणवीसांना भेटल्याचं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं आहे। ही भेट पूर्वनियोजित होती, आम्ही चोरून लपून भेटलो नाही असं देखील राऊतांनी म्हटलं आहे। दरम्यान राजकारणातून कधीही आणि काहीही होऊ शकतं असं सूचक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलंय। फडणवीस आणि राऊतांच्या भेटीवरती दरेकरांनी हे विधान केलंय। फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीमागचं कारण भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी ट्विट करून स्पष्ट केलंय। संजय राऊत यांनी फडणवीसांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती आणि त्या संदर्भात ही भेट होत होती असं स्पष्टीकरण उपाध्याय यांनी दिलंय। ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी अशी इच्छा फडणवीसांची आहे आणि या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नसल्याचं ट्विट उपाध्याय यांनी केलं आहे। ड्रग्स चॅट प्रकरणी काल एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धा यांची चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान दीपिका, सारा, श्रद्धा, करिश्मा आणि रकुलचे मोबाईल एनसीबीकडून जप्त करण्यात आले। हे मोबाईल फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवले जाणार असल्याचं कळतंय। दरम्यान एनसीबी दीपिकाच्या उत्तरानं असंतुष्ट आहे। गरज पडल्यास येणाऱ्या काळामध्ये दीपिकाला पुन्हा चौकशीला बोलावलं जाऊ शकतं। दीपिका पदुकोणची तब्बल 5.5 तास चौकशी करण्यात आली। या चौकशी दरम्यान दीपिकानं मोठी कबुली जबाब दिलाय। ड्रग्ज संदर्भात चॅट केल्याचं तसंच ज्या ग्रुपवरती हे चॅट झालं आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची ऍडमिन असल्याचं दीपिकानं मान्य केलंय। मात्र ड्रग्ज सेवनाचा तिनं सपशेल इन्कार केलाय। दीपिकाचा फोन देखील यावेळेला पोलिसांनी काढून घेतलाय। दीपिकाच्या उत्तरानं एनसीबीचा तपास अधिकारी समाधानी नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय। रिया आयुष्यात येण्याच्या आधीपासून सुशांत ड्रग घ्यायचा असा खळबळजनक खुलासा अभिनेत्री सारा अली खाननं दिलाय। पण आपण कधीही काहीही घेतलेलं नाही, फक्त सिगरेट ओढल्याचं तिनं मान्य केलंय। एनसीबी कार्यालयामध्ये सारा अली खानची कसून चौकशी करण्यात आली। सुशांत सोबतच्या रिलेशनशिपची देखील सारा अली खाननं कबुली दिली आहे। एकीकडे सारा आणि श्रद्धानं आपल्यावरचे आरोप फेटाळले असले तरी साराच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे। कारण माझाच्या सूत्रांच्या मते तपास अधिकाऱ्यांकडे सारा विरोधातला भक्कम असा व्हिडिओ पुरावा असल्याचं कळतंय। इतकंच नाही तर फार्म हाऊसचा चालक रईस आणि बोट चालक जगदीश यानं साराने ड्रग्ज घेतल्याचा जबाब दिलाय। त्यामुळे एनसीबी चौकशीमध्ये सारा अत्यंत तणावात होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। एनसीबीच्या चौकशी दरम्यान श्रद्धानं दीपिका पदुकोणपेक्षाही मोठा कबुली जबाब दिलाय। पवना धरण परिसरामध्ये झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर झाल्याचं श्रद्धा कपूरनं मान्य केलंय। मात्र त्या पार्टीमध्ये ड्रग्ज घेतलं नसल्याचा दावा श्रद्धा कपूर हिनं केलाय। चिचोरे सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान आपण सुशांतला ड्रग्ज घेताना पाहिलं होतं। सुशांत व्हॅनिटी व्हॅनमध्ये देखील ड्रग्ज घ्यायचा जबाब श्रद्धा कपूर हिनं दिला आहे। ड्रग्ज कनेक्शनवरून बॉलिवूडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं असलं तरी जावेद अख्तर यांनी काही सवाल उपस्थित केलेत। समन्स बजावण्यात आलेले सेलिब्रिटी तुम्हाला ड्रग्ज ऍडिक्ट वागतात का असा परखड सवाल जावेद अख्तर यांनी विचारला आहे। माझा कट्ट्यावर ते बोलत होते। लॉकडाऊनच्या काळामध्ये डिलिव्हरी बॉयच्या वेशामध्ये सेलिब्रिटींच्या घरात जाऊन ड्रग्ज पुरवणाऱ्या एका पेडररला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे। जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री, मॉडेल्स यांना ड्रग्ज पुरवत असल्याची कबुली अटक केलेल्या इसमानं दिलेली आहे। त्याचं नाव उस्मान अली शेख असं आहे। अटकेत असलेल्या आरोपीच्या चौकशीनंतर तो ज्या ठिकाणी ड्रग्ज पुरवत होता त्या सर्वांची येत्या काळामध्ये चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। कृषी सुधारणा विधेयकामुळे एनडीएमध्ये फूट पडली आहे। शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडलाय। शिरोमणी अकाली दलाच्या कालच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे मागील 23 वर्षांपासून अकाली दल एनडीए सोबत होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार आहेत। मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा हा 69वा भाग असणार आहे। मन की बात कार्यक्रमामध्ये मोदी कृषी विधेयक, कोरोना आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता आहे। मन की बात साठी देशवासियांनी आपली मतं आणि सूचना द्याव्यात असं आवाहन मोदींनी केलं होतं। काल झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये भाजपच्या नाराज असलेल्या पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना कार्यकारिणीमध्ये स्थान देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेलाय। तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता केंद्रात जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळालाय आणि याचं कारण म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये फडणवीस यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाहीये।
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय मंत्रीपदी पंकजा मुंडे यांची निवड करण्यात आली आहे आणि त्यानंतर परळीमध्ये फटाके फोडून भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय। परळी शहरातील शिवाजी महाराज चौक, राणी लक्ष्मी टॉवर, संभाजी चौक, इटके कॉर्नर या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून भाजप कार्यकर्त्यांनी या निवडीचं स्वागत केलंय। मराठ्यांपाठोपाठ धनगर समाज देखील आरक्षणासाठी दिवसेंदिवस आक्रमक होतोय। इंदापूरच्या भिगवण इथे आज धनगर आरक्षणाची दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी नेत्यांची बैठक होणार आहे। यावेळेला माजी मंत्री राम शिंदे, अण्णासाहेब डांगे, महादेव जानकर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, रामहरी रूपनंवर हे नेते उपस्थित असणार आहेत। तर तिकडे परभणीमध्ये मराठवाड्यातील धनगर नेत्यांची बैठक होणार आहे। शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी काल साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली आहे। 3 ऑक्टोबरला पुण्यामध्ये होणाऱ्या बैठकीसाठी मेटे यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना निमंत्रण दिलंय। यावेळेला बोलताना नेतृत्व कुणी करावं हे महत्त्वाचं नाही, तर मराठा समाजाला आरक्षण मिळणं महत्त्वाचं असल्याचं उदयनराजेंनी म्हटलं आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यामध्ये पुन्हा सामना रंगलाय। काँग्रेस राष्ट्रवादीच्या भरवशावरती त्या निवडून आल्या, पण लगेचच त्यांनी रंग बदलला। त्यांचा स्वभावच जिधर बम उधर हम अशा शब्दामध्ये यशोमती ठाकूर यांनी निशाणा साधलाय। पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये आणखी 6 लोकलची वाढ करण्यात आली आहे, तर 2 लेडीज स्पेशल ट्रेनचा देखील समावेश करण्यात आलाय। त्यामुळे महिला प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा असणार आहे। उद्यापासून या गाड्या सेवेमध्ये दाखल होतील। भारतातील एकूण लसीकरणासाठी 80,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं सिरम संस्थेच्या अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे। याशिवाय सरकारसमोर मोठं आव्हान असल्याचं देखील अदर पूनावाला यांनी म्हटलंय। अदर पूनावाला यांनी ट्विट करून केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि पीएमओला टॅग केलंय। भारताची लस निर्मिती आणि त्याचा पुरवठा क्षमता जगाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढेल असा विश्वास मोदींनी संयुक्त राष्ट्रसंघाला संबोधित करताना व्यक्त केलाय। भारतानं मानवजातीच्या हिताचाच विचार केला आहे, कधीही स्वार्थी विचार केला नाही। कोरोनाच्या संकटामध्ये 150 पेक्षा जास्त देशांना भारतानं औषधं पाठवली अशी माहिती देखील मोदींनी दिली आहे। महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेलं राज्य बनवणार असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय। 4 विभागातील कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय। यावेळेला कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढाव्यात, तसंच मास्क न वापरणाऱ्यांकडून काटेकोरपणे दंड वसूल करा असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। यासोबतच नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। महाराष्ट्रात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे। राज्यामध्ये काल दिवसभरामध्ये 23,644 रुग्ण कोरोनातून बरे झालेत। त्यामुळे राज्यातला कोरोनामुक्त रुग्णांचा आतापर्यंतचा आकडा हा 10,16,450 इतका झालाय। म्हणजेच राज्यातल्या कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा 76% जवळ जाऊन पोहोचलाय। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कोरोनाची लागण झाली आहे। राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता झिरवाळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। त्यामुळे ते आता क्वारंटाईन झालेत। आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत हे कोरोनातून बरे झालेत। राऊत यांच्यावरती मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये कोरोनाचे उपचार सुरू होते। त्यांना रुग्णालयातून आता डिस्चार्ज मिळाला आहे। कोल्हापूरच्या सीपीआर मध्ये पुन्हा एकदा निकृष्ट दर्जाचे पीपीई किट पाहायला मिळालेत। वापरलेले पीपीई किट आल्यानं परिचारकांनी ते वापरण्यास नकार दिलाय। परिचारकांच्या तक्रारीनंतर अधिष्ठाता चंद्रकांत मस्के यांनी चौकशीसाठी समिती नेमली आहे। अकोल्यातला 5 दिवसांचा जनता कर्फ्यू व्यापाऱ्यांकडून दुसऱ्याच दिवशी मागे घेण्यात आला आहे। अकोल्यामध्ये 25 ते 29 सप्टेंबर या कालावधीमध्ये जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलं होतं। पहिल्याच दिवशी या जनता कर्फ्यूचा फज्जा उडाला। अकोल्यामध्ये जनता कर्फ्यूचा प्रयत्न फसण्याची ही दुसरी वेळ आहे। चंद्रपुरामध्ये शासकीय जम्बो कोविड रुग्णालयातील भाजपनं काल आंदोलन केलंय। चंद्रपुरामध्ये शासकीय रुग्णालय आणि सोबतच 1000 खाटांची तातडीने वाढ करण्याची मागणी भाजपनं केली आहे। या मागणीसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि निषेध आंदोलन केलं।
कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या एसटीला बाप्पा पावला आहे. कारण एसटीला रत्नागिरी जिल्ह्यातून गणेशोत्सवामध्ये तब्बल 1,80,89,000 उत्पन्न मिळालंय. गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून तब्बल 1,483 फेऱ्या सोडल्या होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आगारला सर्वाधिक उत्पन्न मिळालं आहे. राजापूर आगारातून 456 गाड्या सोडल्या गेल्यात आणि त्यातून 55 लाखांचं उत्पन्न मिळालंय. राज्य सरकारनं दिलेल्या 9 रुग्णवाहिका उल्हासनगरमध्ये धूळ खात पडल्यात. शिवसेनेच्या नेत्यांना उद्घाटनासाठी वेळ नसल्यामुळे या रुग्णवाहिकांचं लोकार्पण रखडल्याचा आरोप भाजपनं केलाय. भाजपनं रुग्णवाहिकांचं प्रतिकात्मक लोकार्पण केलं आहे. शिवसेनेकडून भाजपचे आरोप फेटाळण्यात आले. मुंबईच्या मोनिका मोरेनं जानेवारी 2014 मध्ये लोकल अपघातामध्ये आपले दोन्ही हात गमावले होते. त्यानंतर तिला आता कृत्रिम हात बसवण्यात आले होते. मात्र 28 ऑगस्टला तिचे दोन्ही कृत्रिम हात काढून त्या जागी आता प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली गेली आहे आणि त्या जागी खरेखुरे नैसर्गिक हात बसवण्यात आलेत. परळमधील ग्लोबल रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हिंगोलीमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल संध्याकाळी देखील जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागलेत. कापणीला आलेले सोयाबीनचं पीक सडून जात असल्यानं शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालाय. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाचे सगळे 27 दरवाजे उघडण्यात आलेत. धरणातून 1 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे गोदावरी नदी पात्र दुथडी भरून वाहते. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काल मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक झपाट्यानं वाढली आहे. धरणातील पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत असल्यानं धरणाचे सगळे 27 दरवाजे उघडण्यात आलेत. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं गोदावरी दुथडी भरून वाहते. शनीच्या 3.5 पीठांपैकी एक असलेलं राक्षस भुवनचं शनी मंदिर हे देखील पाण्याखाली गेलंय. सध्या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेलंय तर पंचाळेश्वराचं दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून 8 दिवसांमध्ये आकडेवारी येईल अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे नाहीत ही वस्तुस्थिती आहे, पण निधी उभारण्यासाठी जे करावं लागतं ते करू असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं आहे. कोरोनामुळे शेतकऱ्याला मदत देण्यासाठी सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नाही. पुढील 3 महिने मदत देता येणार नाही, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. कर्ज काढून मदत करू अशी माहिती राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यामध्ये काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. अंबड तालुक्यातील वडीगोद्री आणि गोंदी परिसरामध्ये अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 170 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. अतिवृष्टी झाल्यानं मांगणी नदीला पूर आलाय. कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, ऊसाचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर झालंय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय. खरीप हंगाम पूर्ण वाया गेलाय. मात्र आता पंचनामे कधी होतील आणि मदत कधी मिळेल याचा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाणं न उगवल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. यंदा सोयाबीन काढणीला आला असतानाही पावसाची संततधार सुरूच आहे. सोयाबीनवरती बुरशीचा प्रादुर्भाव होऊन बियाणं खराब होण्याची दाट शक्यता आहे. कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये संपूर्ण आठवडाभर मुसळधार पाऊस पडलाय. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसानं बहरलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय. उभी भात शेती झोपली असून शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. फेसबुकवर ट्रेंड होत असलेल्या कपल चॅलेंजबद्दल पुणे सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क केलंय. अशा फोटोंचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे असे कुठलेही चॅलेंज स्वीकारण्याआधी विचार करा असा सल्ला देखील पोलिसांनी दिला आहे. बेळगावमध्ये भर दिवसा 2 तरुणींचा चाकूनं निर्घृण खून करण्यात आलाय. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी चाकू भोसकून दोघींचा खून केल्याची घटना घडली आहे. काल सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या किशोर उर्फ बाल्या बिनेकरचा नागपुरामध्ये झालेल्या हत्येची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपली आहेत. या दृश्यांवरून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचं देखील दिसतंय. बिनेकर यांची कार सिग्नलला असताना एका बुलेट त्यांच्या कारसमोर उभी होती. मागून आणि आजूबाजूनं आलेल्या हल्लेखोरांनी बिनेकरांच्या कारच्या काचा कुऱ्हाडीनं फोडून त्यांची हत्या केली आहे. मुंबई शहरात हत्या, मारामारी आणि दहशत निर्माण करणाऱ्या 21 गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुंडाला गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात. मंगेश अशोक कदम उर्फ मंग्या असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीवरती मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
भिवंडी वसई रोडवरती खड्ड्यानं एका आर्ट डिरेक्टरचा बळी घेतलाय। भिवंडी वसई रोडवरील कालावार गेट जवळ रोडवर खड्ड्यामध्ये पाणी साचल्यानं दुचाकी आदळून दुभाजकाला धडकली। यामध्ये 26 वर्षीय हर्ष विनोद सिंग या आर्ट डिरेक्टरचा मृत्यू झालाय। नायगावमध्ये शूटिंगचं लोकेशन पाहण्यासाठी भिवंडी वसई मार्गाने जात असताना हा अपघात घडलाय। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये खडकी गावामध्ये रस्त्याची दुरावस्था झाली आहे। खराब रस्त्यांमुळे एक गर्भवती महिलेला 2 किलोमीटर खाटेवरून दवाखान्यात घेऊन जाण्याची वेळ आली आहे। 2 किलोमीटर चिखलातील रस्ता तुडवल्यानं त्यानंतर एका जीपमध्ये बसवून दवाखाना त्यांनी गाठला होता। खडकी ते हसनाबाद हा 2 किलोमीटरचा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। पण शासन दरबारी चकरा मारून देखील पक्का रस्ता होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने मान्यता दिली आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 0 ते 5 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार 313 शाळा कमी पटसंख्येच्या निघाल्या आहेत। मुंबईतल्या विलेपार्ले पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे लॉकडाऊन काळामध्ये बेवारस आणि घरातून हाकलून दिलेल्या वृद्धांसाठी मोठा आधार ठरलेत। या काळामध्ये त्यांनी 6 ते 7 वृद्धांच्या कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना पुन्हा घरी पाठवलंय। तर बेवारस वृद्धांची सोय वृद्धाश्रमात केली आहे। तर 2 ज्येष्ठ नागरिकांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावरील उपचाराची जबाबदारी देखील स्वीकारली आहे। गांधीजींच्या जयंतीपूर्वी वर्ध्यामध्ये सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदावरून चांगलाच वाद उठलाय। ऑनलाईन बैठकीमध्ये अध्यक्ष महादेव विद्रोही यांना हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आलंय। आता याबाबत पोलिसांमध्ये परस्पर विरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत। बिंदुसुरा नदीमध्ये संपूर्ण बीड शहराचा कचरा टाकणाऱ्या घंटागाड्यांच्या कर्मचाऱ्यांचा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध केलाय। यावेळेला हलगीच्या वादनामध्ये शाल श्रीफळ देऊन गांधीगिरी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदच्या 150 कर्मचाऱ्यांनी लातूरच्या जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन सुरू केलंय। या अभियानाचं काम आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरती कोरोनासारख्या काळामध्ये रोजगारासाठी दुसरा व्यवसाय शोधण्याची वेळ आली आहे। राज्यभरामध्ये 50,000 कर्मचारी या अभियानांतर्गत काम करतायत। महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये सुरू असलेल्या तस्करीच्या विरोधामध्ये नवापूर वन विभागानं कारवाईचं सत्र सुरू केलंय। नवापूर तालुक्यातील रायंगण गावामध्ये 3 लाखांचा सागवान लाकडांचा साठा जप्त करण्यात आलाय। मात्र दरवेळेप्रमाणे यावेळी देखील तस्करांनी कारवाईची कुणकुण लागताच तिथून पळ काढलाय। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहिगाव शेत शिवारामध्ये सध्या बिबट्याची मोठी दहशत आहे। या परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा मुक्काम आहे। वन विभागानं नुकतीच या परिसराची पाहणी केली आहे। मात्र बिबट्याचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाहीये। बुलडाणा जिल्ह्यातल्या जानेफळमधील शेतकरी गजानन मेतकर शेतामध्ये गस्त घालत असताना नाल्यामध्ये साप मुंगूस लढाई त्यांनी पाहिली। ही लढाई तब्बल 1 तास सुरू होती। मेतेकर यांनी साप आणि मुंगूस मधल्या लढाईची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहेत। केंद्र सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत पंतप्रधान मोदींच्या पुढाकारामुळे कोरोना काळामध्ये 18 लाख लोकांना देशामध्ये आणलं गेलं किंवा बाहेर नेण्यात आलं। आणखीही काही लोकांच्या मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे। उत्तर भारतामध्ये यावर्षीच्या हिवाळ्याची चाहूल लागली आहे। जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या पर्वतांवरती या मोसमातील पहिली बर्फवृष्टी पाहायला मिळाली आहे। जम्मू काश्मीरचं हिल स्टेशन असलेल्या गुलमर्ग आणि उत्तराखंडाची आध्यात्मिक नगरी जोशीमठ इथं बर्फवृष्टीचं मनमोहक दृश्य सध्या अनुभवता येत आहे।